नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर व जानेवारी या 2 महिन्याचे हप्ते 3000 रुपये हे मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारीपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या महिला लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। याच्यासाठी आवश्यक असलेला जे काही निधीची उपलब्धता असेल किंवा या हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना एकत्रितपणे 3000 रुपये मिळणार याची आतुरता लागलेली आहे। या हप्त्याची प्रतीक्षा करत असतानाच मात्र हा हप्ता मिळणार का अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा हप्ता वितरित केला जाईल का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। ताईंनो, आपण यापूर्वी देखील पाहिलं होतं की राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका सुरू असताना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जात असताना उशीर झालेला होता आणि याच्याच नंतर आता राज्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकीच्या कालावधीमध्ये हा हप्ता वितरित केला जात असतानाच जर काही आक्षेप नोंदवले तर हे हप्ते वितरण करण्यामध्ये कुठेतरी विलंब होऊ शकतो। अशा प्रकारची माहिती आपण यापूर्वी देखील घेतली होती आणि याच्याच पार्श्वभूमीवरती अगदी अपेक्षाप्रमाणे या हप्ता वितरणावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाला या संदर्भात एक पत्रक देण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतरच लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। राज्यातील महानगरपालिकेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 2 महिन्याची 3000 रुपये एकत्रितपणे देण्याचा घाट या सरकारच्या माध्यमातून घातला आहे। 1 कोटीपेक्षा अधिक महिला लाभार्थ्यांना प्रभावित करणारा हा हप्ता आहे। निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवाराला करण्यास प्रवृत्त करणारा आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे। लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, परंतु डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या दोन्ही महिन्याची 3000 रुपये हे निवडणूक संपल्यानंतरच देण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य शासनास द्यावेत अशी विनंती आहे। अर्थात ती मागणी करण्यात आलेली आहे, ती मागणी अपेक्षाप्रमाणे आहे। आता या मागणीला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काय प्रतिसाद दिला जातो हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। ताईंनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निरंतर योजनेमध्ये या योजनेला ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचं मानधन या योजनेअंतर्गत दिलं जातं। जर हे हप्ते आता दिले नाहीत तर पुढे येणाऱ्या काळामध्ये याचा लोड वाढू शकतो। आता निवडणूक आयोग याच्यावर काय निर्णय देते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यावर काय बाजू मांडली जाते या ठिकाणी पाहण्यासारखं आहे। अन्यथा हप्ता मिळण्यामध्ये विलंब होऊ शकतो। तर आशा करूया हा हप्ता वेळेवरती मिळेल। धन्यवाद।